पाठी आहे रिवा। तर मंडळी, आत्ताच मी सायनचा किल्ला पाहिला आणि आता सायनच्या किल्ल्याला बाजूलाच असणारा एक रिवा किल्ला आहे, तो आपण पाहायला चाललेलो आहोत। तसं पाहिलं तर रिवा किल्ला हा कुठला किल्ला वगैरे नाही, परंतु किल्ल्याचा जे प्रकार असणारा बुरुज आहे। तर आता हा बुरुज पाहण्यासाठी आपल्याला स्टेशनपासून बाजूलाच असणारे आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय आहे। तर ही कमान तुम्ही बघू शकता। तर इथूनच आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे आणि वरती टेकडीवरती तो बुरुज, तो किल्ला आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया रिवा किल्ला। तर मंडळी, ज्या कमानीतून आपण आतमध्ये आलो आणि त्या कमानीच्या आतमध्येनंतर आपल्याला थोडासा चढणीचा भाग दिसतो आणि इथे जो गेट दिसतोय आपल्याला, त्या गेटच्या आतमधूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे। तर बघूया आता एंट्री भेटते काय। आणि इथे बाजूला आहे ते म्हणजे रुग्णालय। मंडळी, रिवा किल्ल्याला आलो आहे आणि आतमध्ये सोडतील की नाही सोडतील हेच मोठा गहन प्रश्न होता, कारण की आजूबाजूलाच इथे बघू शकतो झाडं लावलेली आहेत आणि त्याची निगा राखण्यासाठी इथे सिक्युरिटी गार्डसुद्धा आहेत। इथे पाठवतील की नाही पाठवतील, त्यामुळे पण शेवटी आपण रिवा किल्ल्यावर आलेलो आहोत आणि सध्याच्या परिस्थितीला ही अशी काही अवशेष स्वरूपात काही दिसत आहे आणि अवशेष म्हणू की नाही हे मला पण समजत नाही आणि खाली बघून चालावं लागत आहे, बघू शकता। परंतु आपल्याला जे जायचं आहे कुठे आहे ते मला कळत नाही आहे। एक बुरुजाचा शेवटचा भाग इथे शिल्लक राहिलेला आहे आणि तो पाहण्यासाठी मी इथे आलेलो आहे। बघूया सापडतोय की नाही। वरती काही असल्यासारखं वाटतंय, जाण्याचा प्रयत्न पास असं वाटतंय कुठे मोठ्या गडावरती वगैरे आले। खूप झाडी आहे म्हणजे खूप झाडी। दुसरा मार्ग बघतो मी, कारण इथून जाणं मला शक्य नाही वाटत आहे आणि पाखरं खूपच आहेत। जाण्याचा प्रयत्न करू का? तर हा आहे रिवा किल्ल्याचा बुरुज, जो काही शेवटची घटका मोजत आज सायन विभागात एका टेकडीवर उभा आहे। बुरुजावर खूप झाडी, मुळं आणि आजूबाजूचा जंगल परिसर झालेला आहे। एक काळचे ऐतिहासिक वास्तू आज नामशेष झालेले दिसत आहेत। हा काही जुना फोटो आहे जो मी गुगलवरून काढलेला आहे। यात याचे मूळ स्वरूप कळून येते। सध्या हा बुरुज, हा किल्ला सायन स्टेशनच्या अगदी बाजूला आहे, अवघे 2-3 मिनिटे। तर पूर्ण वरपर्यंत जायला म्हणजे बुरुजापर्यंत जायला आपल्याला टेकडीवरती असे 2-3 टप्पे लागतात आणि हे बघू शकतो की इथे आजूबाजूला सगळं रानटी गवत वाढलेलं आहे आणि काटेरी झाडं आहेत, झुडपं आहेत। त्यामुळे नीट दक्षता घ्यायला पाहिजे। आणि इथून नाही म्हटलं तरी बुरुजावरनं तेव्हा माहीम तसंच धारावी, त्याच्यानंतर मग इथला जो सायनचा किल्ला आहे त्याच्यावरती पण नजर ठेवली जायची। त्यासाठी या टेहाणीसाठीच बांधला असणार, इंग्रजांनी किंवा पोर्तुगीजांनी हा बांधला असणार। सध्या आता इथे बघू शकतो की आजूबाजूला कसा परिसर आहे आणि कसं रान वाढलेलं आहे, जंगलचा परिसर झालेला आहे। माझ्या स्वतःच्या पायामध्ये चप्पल आहे, फक्त बुटं नाही घातली आहेत मी, त्यामुळे जास्त मी पुढे जाण्यामध्ये रिक्स नाही घेत आहे। तर इथला हा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता। इथे पण तेव्हा नक्कीच काही ना काहीतरी तेव्हाची वरती हे बघू शकता, हे जे झाडं वाढली आहेत ह्याच्याच पाठी तो बुरुज आहे आणि आजूबाजूला तेव्हा पण नक्कीच इथे तटबंदी किंवा काही वास्तू असतील। तर हा होता रिवा किल्ला मंडळी। तर मंडळी, हा माझ्या पाठी आहे रिवा किल्ला आणि ह्या रिवा किल्ल्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माहिती आवडली, व्हिडिओ आवडली तर इतरांना शेअर करा। बाकी काय, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन फेरफटक्यासोबत। तोवर जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत।